नमस्कार मित्रांनो, मी मारुती कालदते हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण साध्या पद्धतीने गावरान आंबा पिकायला कसा घालायचा ते पाहू. कमी खर्चात आंबा पिकवण्याची पद्धत आपण आज पाहू. खेड्यात आपल्याकडं भरपूर जागा असते, त्याच्यानंतर आपल्याकडं गवत उपलब्ध असतं किंवा पोते उपलब्ध असतात, काही फाटके कपडे उपलब्ध असतात. पण शहरात या सगळ्या गोष्टी असतील याची काही शक्यता नाही. मग आपण शहरात आंबे पिकवण्यासाठी काय करू शकतो आणि कमी जागेत कसं करू शकतो, त्यासाठी खर्च कमी कसा आणि आपल्याकडं उपलब्ध असलेल्या वस्तू जिन्सा वापरूनच आपण ते कसे आंबे पिकवू शकतो. तर त्यासाठी अगोदर आपण आपल्याकडं रद्दी पेपर असेल तर ते रद्दी पेपर घ्यायचे आणि आपल्याकडं जो काही कॅरेट असेल किंवा कुठला असं बॉक्स असेल तर त्यामध्ये अगोदर खाली पेपर हातरायचा आणि पेपर हातरल्यानंतर त्याच्यावरती आपण असे आंबे लावून घ्यायचे. शक्यतो त्याला जे काही देठ राहतात ते देठ अगदी त्या कैरीच्या मुळापासून तो देठ नाही कापला तर अतिशय चांगलं. थोडा देठ शिल्लक ठेवून जर आपण ते आंबे पिकायला घातले तर त्या आंब्याला त्या रुचकाचा डाग पडत नाही आणि त्याच्यामुळं आंबे पिकल्यानंतर खराब होत नाहीत किंवा त्याच्या तोंडाला काळं पडत नाही. त्याच्यामुळं आपण देठ लांब ठेवून जर पिकवता आले आपल्याला म्हणजे आपल्याला आंबे जर पिकवायला ठेवता आले तर ती चांगलीच गोष्ट आहे. तर आता काय होतं, कधी कधी आपण आंबे काढतानाच देठ तुटून येतात, म्हणजे देठ शिल्लक राहत नाहीत कैरीला. मग त्यामुळं नाविलाज होतो आणि मग आपण बिगर देठाची तशीच कैरी पिकू घालतो. त्याने काही वेगळं काही होत नाही. पण हा जर असा थोडाफार देठ आपण शिल्लक ठेवला तर त्या देठ ठेवल्यामुळं तो रुचिक त्या कैरीला लागत नाही किंवा आंबा पिकल्यानंतर तो रुचिक त्या कैरीवर उमटत नाही आणि मग त्याच्यामुळं आपल्याला आंबा खाताना रुचिक आपल्या तोंडात जात नाही. त्याचबरोबर तोंडाला आंबा खराब होतो. त्यावेळेस तिथं जर आपण देठ ठेवला तर ते तोंड आंब्याचं खराब होत नाही. म्हणून शक्यतो आपण जर देठ ठेवता आले तर चांगलीच गोष्ट आहे. तर असं एका शेजारी एक अशा कैऱ्या आपण जर लावून घेतल्या आणि ह्या कैऱ्या लावतानाच आपण आंबा कैऱ्या उतरताना काही कैऱ्या आपल्याला अशा हिरवट वाटत असतात, जास्त हिरवट, की ज्याच्यावरती पांढरे स्पॉट नीट मोठे झालेले नसतात. अशा हिरवट कैऱ्या किंवा कैऱ्या काढताना आदळलेली कैरी, अशा कैऱ्या आपण त्या बाजूला काढायच्या आणि चांगल्या कैऱ्याच आपण त्या पिकायला घालायच्या. म्हणजे ज्या खराब झालेल्या कैऱ्या आहेत त्या जर नाही पिकल्या किंवा त्या जर खराब झाल्या म्हणजे नासल्या वगैरे तर त्या दुसऱ्या आंब्याला पण नासू शकतात. म्हणून आडी घालताना किंवा असे आपण आंबे पिकवायला घालताना कैऱ्या अशा निवडून हिरव्या बाजूला काढायच्या किंवा आपटलेल्या कैऱ्या अशा मी कसं बाजूला काढायला होतो आहे तशा त्या बाजूला काढायच्या. अशा हिरव्या दिसल्या छोट्या कैऱ्या त्या आपण खास लोणचं तयार करण्यासाठी त्या बाजूला ठेवूया आणि असं दाबायचं नाही कैरीला. छोटा बाजूला काढायचा, मोठा ठेवायचा, दाबायचं नाही, आल्लाट ठेवायचं. आणि आंब्याचा असं एक थर देऊन झाला की असा दुसरा थर देण्या अगोदर आपण त्याच्यावरती पुन्हा पेपर हातरायचा, आपला हळदी पेपर टाकायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी त्याच्यावरती आपण कैऱ्या मांडून तो पिकायला टाकू शकतो. अशा 2-3 थर आपण ठेवले तरी काही अडचण येत नाही. आणि काही आंबे आपण पिकू घातल्यानंतर 3-4 दिवसात चांगले पिकायला लागतात. तर काही आंबे असे आहेत की त्यांना 8-8, 10-10 दिवस पिकायला लागतात. शे घ्यायचे का आता खायला? नाही पिकले नाहीत ना. मस्त पिकलाय, पाड आहे, छान छान खा. कैऱ्या काढताना आंबे काढताना आपल्याला काही 2-4 पाड मिळाले. त्यातला तो चांगला धुवून आणला, कारण त्याला रुचिक जास्त असतो. रुचिक जर घशात गेलं तर आपल्याला घशात खवखव होते किंवा इन्फेक्शनसुद्धा होत असतं. म्हणून ते चांगले धुवून घ्यायचे आणि नंतरच कापून ते आपण खाल्ले पाहिजे. तर मित्रांनो, हा चांगला पिकलेला हा पाड आम्ही कापून त्याची चव चाखली. तो चांगला पिकल्याशिवाय गोड लागत नसलेला आंबा, पण पाडात असलेला मात्र आंबा खूप गोड लागला. आणि मित्रांनो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या मारुती कालदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.